जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगर शहरात स्मार्ट मीटर आणि वाढीव वीज बिलाच्या विरोधात नागरिकांनी शुक्रवारी तीव्र आक्रोश व्यक्त करत मोर्चा काढलाय। भरमसाठ वीज बिलांमुळे सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणीत सापडल्याचा आरोप करत मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले होते। हा मोर्चा उल्हासनगर कॅम्प क्रमांक 1 येथील महावितरण कार्यालयावर धडकला। यावेळी आंदोलकांनी स्मार्ट मीटर योजना तत्काळ रद्द करावी, वाढीव वीज बिलाची चौकशी करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली। मोर्चा दरम्यान आंदोलकांनी भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली। स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते। मोर्चा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। आकाश सहाने, जनसंवाद न्यूज, उल्हासनगर। आक्रोश आंदोलनातून हे जनआक्रोश आंदोलन हे कोणत्याही पक्षाचं नाही, पण हा जनतेचा आवाज आहे। तो आवाज हाच आहे की जो हा स्मार्ट मीटर बसवलेला आहे आणि त्याचं जे आवाजावर जे बिल येते हे गोरगरिबांना परवडणारं नाही। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महावितरणाने हे सांगायला हवं होतं की हा मीटर ऐच्छिक आहे, ज्याला बसवायचं आहे त्यांनी बसवा, ज्याला नसेल बसवायचं त्यांनी नका बसवू। पण महावितरणाने असं कोणतंही कारण न सांगता डायरेक्ट मीटर बदललेले आहेत, जे चुकीचं आहे। ह्या मीटरच्या माध्यमातून आज लोकांच्या घरातून 4-4 ते 5-5 हजार रुपये लाईट बिल जायला लागलेलं आहे। आज मी सन्माननीय सरकारला विनंती करतो की जर एखादा गरीब ज्याचं वार्षिक उत्पन्न 80,000 आणि 90,000 आहे, त्यापैकी जो 40,000 जर बिलच भरायला लागला तर त्यांनी खायचं काय, कुटुंबाला पोसायचं कसं? म्हणून ह्या सर्व जनआक्रोशाच्या माध्यमातून मी माननीय सरकारला विनंती करतो की हा स्मार्ट मीटरचा जो पण निर्णय आहे तो मागे घ्यावा, पुन्हा पूर्वरित जुने मीटर लावावे आणि लोकांना या मीटरच्या माध्यमातून लोकांना आपण एक स्वस्त वीज बिल देण्याचा प्रयत्न करावा। दुसरी गोष्ट अशी आहे की एवढं जास्त बिल आहे, आता जे काही लोक जे आहेत लाखो करोडो अरबो रुपये घेऊन देशाच्या बाहेर गेले, तो विषय बाजूला राहिला आहे आणि तो गोरगरिबांना त्रास व्हायला लागला आहे। त्याला दोन्हींची मधली जी फळी आहे ती तुम्ही संपून टाका, वीज मीटर बिल करा, कमी करा, हीच माझी सरकारला विनंती आहे, जनआक्रोशाच्या माध्यमातून विनंती आहे। धन्यवाद। तर या सरकारचा मी निषेध करतो। त्यांनी जे हे स्मार्ट मीटर आणलेलं आहे ते स्मार्ट मीटर गोरगरिबांच्या याच्यासाठी चांगलं नाही आहे। त्याचं बिल जे जास्त येते आणि लोकांना भरण्यासाठी तो त्रास होते। जर 1 महिना तुम्ही बिल भरलं नाही तर दुसऱ्या महिन्यामध्ये तुमचं मीटर आपोआप बंद होणार आणि जनता कुठे जाणार? मग कुणाकडे पैसे असतात नसतात, कमसे कम त्यांना टाईम दिला पाहिजे। तर या सरकारचा आम्ही या माध्यमातून निषेध करतो आहे। सरकार 1500 रुपये लेडीजला देतात, काही सर्व लेडीजांना मिळत नाही तो हक्क। त्यासाठी आमचं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही 1500 रुपये देऊ नका, पण लाईट बिल बंद कमी करा आणि स्मार्ट मीटर बसू नका, हीच आमची मागणी आहे। नाहीये ना नवरा नाहीये, एकटी टपरीवर भी चालवते, एवढं बिल देतात आणि घरात नसताना माझा मीटर काढून गेले ती। बिना विचारता मीटर काढून मीटर बसून गेला, 3-3 हजार बिल यायला लागले। कुठनं भरणार मी? पोट भरणार का बिल भरणार? यांना लाजा वाटत नाहीत का बिल काही काढून जायला? मीटर दादागिरी अजून करतात, वरनं लाईट बिल भरलं नाही की लगेच कट करतात, ना सांगता बिल कट करून लाईट कट करून देतात। आता तर निघालंय 15 तारखेला नाही भरले की लगेच कट करतात बसल्या जाग्यावर। बंद करा, बंद। महाराष्ट्र आज आपल्याला सांगू इच्छितो की आज हे तुम्ही बघता ही सामान्य जनता आहे, कोणी करोडपती नाही। आज हे 10 बाय 10च्या घरात, 20 बाय 15च्या घरात असे राहणारे लोक आहेत आणि या लोकांना असं झालं एका घराला 5-5, 6-6 हजार बिलं येतात। ज्या घरात 1000, 1200, 1700 रुपये बिल यायचं, 700 रुपये बिल यायचं, त्या घराला आज 5-5 हजार रुपये बिल। अरे नालायकांनो, हे काय स्वतःच्या फ्लॅट, हे भाड्याच्या रूममध्ये राहतात, कोण भाड्याच्या रूममध्ये राहतंय, कोण स्वतःच्या, इतकं नालायकपणा। ज्या घराला बिल 700-800 रुपये यायचं त्या घराला 5-5, 10-10 हजार बिलं। थोडी तरी शरम करा। आणि ह्याला सर्व्हिसची जबाबदार सरकारच आहे आणि हे युती सरकार जबाबदार आहे। यांना कळायला पाहिजे, ज्यांच्या भरोश्यावर जिथून आपण निवडून आलोय त्यांचा तरी त्यांनी स्वाभिमान ठेवायला पाहिजे। एवढी लाचारी एका ठेकेदाराला, कुठल्याही कंपनीला तुम्ही विकले जाता, एवढी गोरगरीब जनतेचा तुम्ही अत्याचार करतात। आज या गोरगरीब जनतेला असं वाटतं की आम्ही आमच्या घरात नाही राहत तर भाड्याच्या घरामध्ये राहतोय। एवढे 8-8, 10-10 हजार बिलं येतात। तर आमचं एकच म्हणणं आहे, लवकरात लवकर अन्याय बंद करा। आता तो शांतीपूर्वक आंदोलन आहे, अन्यथा आम्ही तुमच्या घरात घुसू लाईट बिल मीटर घेऊन, आणि काय व्हायचं ते होऊन द्या। मग गोरगरिबासाठी आम्ही काय पण करायला तयार आहेत, पण हे अन्याय बंद करा। थोडी तरी माणुसकी असली तर, कारण की ह्या
याच लोकांच्या जीवावर तुम्ही निवडून आलात. हीच माझी त्यांना नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे. थोड्या लाजाबागी असतील तर थोडं काहीतरी करा, शरम करा. स्मार्ट मीटर बंद करा, बंद करा. हा लढा कुठल्या पक्षाचा नाहीये, हा लढा गोरगरिबांच्या हक्काचा आहे. आणि जे स्मार्ट मीटर लावलेले आहेत, आता एक लेडीज असते ती म्हणजे पगाराने 10,000 रुपये, तिला 5,000 रुपये पगार असतो आणि तुम्ही त्याच लेडीजच्या घरामध्ये, गोरगरिबांच्या घरामध्ये 5,000, 4,000, 3,000 असं लाईट बिल देतात. तर त्यांनी खायचं काय आणि लाईट बिल भरायचं कुठून? म्हणून आमचा लढा हा सगळ्यांच्या हक्काचा आहे, कुठल्या पक्षाचा नाही आहे. आणि इथं जे जनता जमलेली आहे ती सगळी जनता गोरगरिबांच्या हक्कासाठी आलेली आहे. आम्ही कुठून कोणाला बोलवलेलं नाहीये, ते स्वतःहून आमच्यामध्ये आलेले आहेत. आणि हे स्मार्ट मीटर बंद करण्यासाठी आम्ही याच्या पुढेही अजून लढा देतच राहू जोपर्यंत स्मार्ट मीटर बंद होणार नाही. आणि आम्ही आता सर्वांना सांगणं आहे की ज्यांच्या पण घरामध्ये स्मार्ट मीटर लावायला येतील ते मीटर तुम्ही लावू देऊ नका. तुम्ही स्वतःसाठी लढा, तेव्हाच हा लढा पूर्णपणे गाजवलेला जाईल. म्हणून माझं बोलणं आहे की सर्वांनी अजून पुढच्या लढाईमध्ये आमच्यामध्ये अजून चांगल्या प्रकारे सामील व्हा, हीच आमची मागणी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी. आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर.